नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानदीप अकादमीच्या या नवीन प्लॅटफॉर्मवर. लक्षात घ्या, नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ज्याला आपण NSC असंही म्हणतो, तुम्हाला याचं शॉर्टकट दिसत असेल, ही एक सरकारी कंपनी आहे आणि ती मिनीरत्न कंपनी आहे. तुम्ही नेहमी महारत्न, नवरत्न आणि मिनीरत्न याचा अभ्यास केला असेल. लक्षात हे ठेवा तुम्ही की नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी जी आहे किंवा ही संस्था जी आहे ती आपलं जे शेतकरी मंत्रालय आहे, ज्याला आपण मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर असं म्हणतो, त्या अंतर्गत हे एक डिपार्टमेंट आहे. आणि हिचं काम काय तर वेगवेगळ्या क्वालिटी सीड्स म्हणजे क्वालिटी बियाणं तयार करणं हे या PSUचं म्हणजेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचं काम आहे. तुम्हाला बेसिक समजलंय म्हणजे आता काय आहे. तर आता पुढचा भाग असा की या PSU मध्ये जवळपास 89 जागांसाठीचं एक नोटिफिकेशन रिसेंटली आउट झालेलं आहे आणि ते एम्प्लॉयमेंट न्यूजला तुम्ही बघितलंही असावं. म्हणजे ठीक आहे. बरं, आता कोणकोणत्या प्रकारच्या पोस्ट आहेत? एकूण पोस्ट तर 89 आहेत, मात्र यातल्या काही पोस्ट ह्या ज्यांचं लॉ ग्रॅज्युएशन आहे त्यांच्यासाठी आहेत. यातल्या काही पोस्ट ज्यांचं जनरल ग्रॅज्युएशन, मग BSc असो, BA असो, BCom असो, व्हॉटेवर कोणी का असे ना, त्यांच्यासाठी आहेत. यातल्या काही पोस्ट ह्या इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या लोकांसाठी आहेत. सो त्याची आपण एक डिटेल चर्चा करूयात. चला पुढचा भाग लक्षात घ्या. एकूण पोस्ट पैकी कोणकोणत्या पोस्ट आहेत? तर एक ज्युनियर ऑफिसर लीगल, ऑफकोर्स आहे, कायद्यावाला ग्रॅज्युएटच ही याला अप्लाय करू शकतो. ज्युनियर ऑफिसर व्हिजिलन्स, मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग, मॅनेजमेंट ट्रेनी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट ट्रेनी सिव्हिल इंजिनिअरिंग, नंतर ज्यांचं ॲग्रिकल्चर झालेलं आहे, BSc ॲग्री वगैरे किंवा डिप्लोमा वगैरे त्यांच्यासाठी, नंतर ट्रेनी मार्केटिंग या ठिकाणी तुम्हाला MBAची गरज आहे. आपण बघणार आहे पुढे आणि तुम्ही हे नोटिफिकेशन वाचणारच आहात म्हणजे ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे आपण जाऊ. नंतर ट्रेनी क्वालिटी कंट्रोल, नंतर ट्रेनी स्टेनोग्राफर म्हणजे आपला टाईपरायटर सोपं कराय, आणि ॲट लास्ट ट्रेनी ॲग्रिकल्चर स्टोअर्स. अशासाठी एकूण जागेची जर आपण चर्चा केली तर त्या 89 जागा असतात. मग त्या पुढच्या जागा काही कॅटेगरी वाईजही अलोकेट केलेल्या आहेत, तुम्ही त्या आरामशीर बघू शकता. ठीक आहे. बरं, आता पुढचा अत्यंत महत्वाचा की कोणकोणत्या पोस्टसाठी कोणकोणतं एज्युकेशनल क्वालिफिकेशन महत्वाचं आहे. लक्षात घ्या, ज्युनियर ऑफिसर 1 लीगल जी पोस्ट आहे यासाठी तुम्ही लॉ ग्रॅज्युएट असणं गरजेचे आहात. सोबतच तुमच्याकडे काही अनुभव पण पाहिजे. खास करून तुम्ही लीगल मॅटर हँडल केल्याचा किमान तरी 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. उर्वरित गोष्टी पण दिलेल्या आहेत, मात्र तुम्हाला लक्षात घ्यायची गरज नाही. 2 गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत इथं. एक म्हणजे तुम्ही लॉ ग्रॅज्युएट आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे MS ऑफिस म्हणजे कम्प्युटरचं अत्यंत बेसिक असं नॉलेज पाहिजेच आहे. खास करून आता जेव्हा भारत आता हा डिजिटल इंडियाकडे वळतो आहे, ह्या सर्व गोष्टी आपसुकच येतीलच तुम्हाला. म्हणजे पुढे नेक्स्ट दुसरी पोस्ट आहे ज्युनियर ऑफिसर 1 व्हिजिलन्ससाठीची पोस्ट आहे. आता याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचे आहात. 60% तुम्हाला ग्रॅज्युएशनला मार्क्स असणं अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. सोबतच जर तुमच्याकडे 5 वर्षाचा अनुभव असेल तर मग तुमच्या पगारामध्ये व्हेरिएशन्स असण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा जेवढा व्हिजिलन्स या क्षेत्राचा अनुभव असेल तेवढं तुमचा पगार जास्त असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. उर्वरित गोष्टी पण आहेत, मात्र आपण फक्त एवढं लक्षात घेऊयात की तुम्ही मिनिमम ग्रॅज्युएट असणं गरजेचे आहात इथे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट मॅनेजमेंट ट्रेनिंग आणि मार्केटिंगमध्ये मॅनेजमेंटची एक पोस्ट आहे. यासाठी तुमच्याकडे BSc ॲग्री पाहिजे, प्लस तुम्ही मार्केटिंगमध्ये किंवा ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटमध्ये MBA करणं अपेक्षित आहे. आणि जर तुमच्याकडे फक्त BSc ॲग्री आहे मात्र MBA नाही तर तुमच्याकडे MSc ॲग्रिकल्चर तरी पाहिजे. सो BSc प्लस MBA किंवा BSc प्लस MSc किमान या कोणत्याही एका प्रकारचं कॉम्बिनेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनिंग फॉर मार्केटिंग या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. डन. चला पुढे आपण जाऊ. नेक्स्ट आता मॅनेजमेंट ट्रेनिंग सिव्हिल इंजिनिअरिंग ऑफकोर्स आहे. तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगची तिथं हे लागणार आहे, म्हणजे डिग्री लागल. नंतर इलेक्ट्रिकलचं तुम्हाला इलेक्ट्रिकची डिग्री लागल. कुठेही जा, MS ऑफिस तुम्हाला आवश्यक आहे. सोबत 60% ग्रॅज्युएशनला मार्क्स पाहिजेत. त्याच्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगतो, ग्रॅज्युएशन सिरियसली करत चला. उगाच करायचं म्हणून करायचं असं करू नका, नंतर मग पश्चाताप होण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. आता मी पाहतोय असे विद्यार्थी म्हणजे बरेच. नेक्स्ट पुढे ट्रेनी ॲग्रिकल्चर ही जी पोस्ट आहे यासाठी तुमच्याकडे BSc ॲग्रिकल्चर पाहिजे,
आणि ते किती हो तर मिनिमम 60% तरी तुम्हाला मार्क असणं अपेक्षित आहे. सो ॲग्रिकल्चरल पोस्ट म्हणून किंवा शेतीसाठी ही जबरदस्त पोस्ट आहे, तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही. पुढं तुम्ही ट्रेनी मार्केटिंग BSc ॲग्री पाहिजे 60% मार्कासहित. नंतर ट्रेनी क्वालिटी कंट्रोल BSc ॲग्री पाहिजे, मिनिमम 60% मार्क पाहिजे आणि तुम्हाला MS ऑफिस आलं पाहिजे. नंतर परत ह्या खालच्या 2-3 ज्या गोष्टी आहेत त्याला तुम्हाला BSc ॲग्री. सो ज्यांचं BSc ॲग्री झालेलं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे असंही म्हणायला हरकत नाही. पुढे ट्रेनी स्टेनोग्राफरसाठी जो एक डिप्लोमा लागतो किंवा जे सर्टिफिकेट लागतं ते तुमच्याकडे असलं तुमचं काम संपलं म्हणजे डन. आता कोणत्या पोस्टसाठी किती पगार असेल तर इथे चर्चा केली सहसा तुम्हाला दिसेल की ज्युनियर ऑफिसर लिगल 77 म्हणजे 22,000 ते 77,000 पगार असू शकतो. ज्युनियर ऑफिसर व्हिजिलन्ससाठी परत तेवढाच पगाराची रेंज आहे. सोबत मॅनेजमेंट ट्रेनीसाठी तुम्हाला 55,680 पर्यंतचा पर महिना पगार असू शकतो आणि फक्त ट्रेनीसाठी तुम्हाला 23,6400 रुपये प्रति महिना असा पगार असू शकतो. आता हे सांगण्यामागचा हेतू काय असतो की एक प्रकारचं आपल्यामध्ये मोटिवेशन तयार व्हावं, कारण शेवटी काय आपण एवढा संघर्ष करतो आहे, हेतू हाच आहे की पगार पाणी असला पाहिजे, माणूस सेटल झाला पाहिजे. ठीक आहे बरं चला पुढे. आता कुठल्या गोष्टीसाठीच काय काय वय लागते हेही तुम्हाला बघावं लागेल. ज्युनियर ऑफिसर 1 लिगल या कॅटेगरीमध्ये तुमचं वय 30 पेक्षा जास्त नसावं. ज्युनियर ऑफिसर व्हिजिलन्ससाठी तुमचं वय 30 पेक्षा जास्त नसावं. मॅनेजमेंट ट्रेनीसाठी तुमचं वय 27 पेक्षा जास्त नसावं आणि ट्रेनीसाठी तुमचं वय 27 पेक्षा जास्त नसावं. लक्षात घ्या की हे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठीची चर्चा करतो आहे आपण. अनरिझर्व्ह किंवा सहसा इकॉनॉमिकली विकर सेक्शन जो घटक येतो त्या वर्गासाठीचं हे वयोमर्यादा आहे. पण नेहमी आपण ज्या चर्चा करतो त्यापैकीच एक की SC ST यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन, OBC यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आणि मग जे डिसेबल आहेत म्हणजे दिव्यांग आहेत त्यांना 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे आणि सोबतच जे एक्स सर्व्हिसमेन आहेत त्यांना 5 वर्षाचं. आता हे तुम्ही बघून घ्याल म्हणजे आरामशीर. ठीक आहे. आणि हे जे रिलॅक्सेशन म्हणजेच वयोमर्यादेमध्ये जी सूट दिली जाते ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्याच जे कुठलं डॉक्युमेंटेशन आहे त्यानुसार दिली जाते. चला पुढे. आता सहसा पॅटर्न काय असणार आहे तर एक रिटर्न टेस्ट होईल, दुसरं मे बी इंटरव्ह्यू होईल किंवा त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल किंवा गरज पडली तर रिटर्न टेस्ट ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. म्हणजे जशी आपण रिसेंटली आता तलाठ्याची एक्झाम होते किंवा बँकिंगची एक्झाम होते तशी प्रिलिम एक्झाम असेल. त्यानंतर दुसरा डायरेक्ट मेन्स बीस असणार नाही, दुसरी जी पायरी आहे त्या ठिकाणी तुमचं स्किल टेस्ट होतील किंवा डायरेक्ट इंटरव्ह्यू होईल आणि त्याच आधारावर तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अंतिमतः तुम्हाला पोस्ट अलोकेट केली जाईल आणि ह्याच गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. लक्षात ठेवा की तुमची जी रिटर्न टेस्ट आहे याला 70% मार्क्स अलोकेट केलेले असतील आणि इंटरव्ह्यूला 30% मार्क्स आणि असं करून तुमची फायनल लिस्ट लागणार आहे. सो याचा अर्थ असा की रिटर्न टेस्टला खूप जास्त व्हॅल्यू आहे. ऑलमोस्ट 3:7 म्हणजे 70% व्हॅल्यू ही तुमच्या रिटर्न टेस्टला असणार आहे. सो त्यावर तुम्ही आता मेहनत करायला सुरुवात करा. ठीक आहे. पुढे आपण जाऊयात. आता यांनी काय केलंय की यांनी अजून तरी सिलेबस आपल्यापर्यंत पोहोचवलेला नाही किंवा मग परीक्षा कशा प्रकारची असेल, कुठल्या घटकावर किती प्रश्न असतील वगैरे ह्या गोष्टी अजूनही आपल्यापर्यंत आलेल्या नाहीत. सो त्याच्याविषयी आपण चर्चा करू जर कधी पुढे आलं तर. ते तुम्हीही अवेअर राहा. तुम्हाला फक्त ऑनलाईन माध्यमातूनच ही फॉर्म भरता येऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला NSC.in म्हणजेच काय तर नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन .इंडिया या वेबसाईटला व्हिजिट करावं लागेल. तिथं जा, चेक करा, अप्लाय करा. ॲट दी एंड जर पुढे पुढे काही अपडेट येतील तर आपण ते सांगूच किंवा तुमच्यापर्यंत त्या पोहोचतीलच, कारण तुम्ही त्या वेबसाईटला वेळोवेळी व्हिजिट करणं हे गरजेचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही. चला पुढे. नंतर आता वेगवेगळ्या पोस्टची कोणकोणती कामं आहेत तर इथं आपण काही फार जास्त सखोल चर्चा करणार नाहीये म्हणजे. ठीक आहे. पुढे लक्षात घ्या कोण अप्लाय करू शकतो तो कोणीही अप्लाय करू शकतो. जो व्यक्ती भारतीय वंशाचा आहे तो कोणीही व्यक्ती अप्लाय इथे करू शकतो. बर चला पुढे आपण जाऊ. नेक्स्ट आता ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे. कोणत्याही प्रकारचं ऑफलाईन जे कुठलं तुमचं हे असेल म्हणजे फॉर्म असेल तो स्वीकारला जाणार नाही. सोबत रिझर्वेशन तुम्हाला माहिती आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी जे दिलेलं आहे ते ऑलरेडी असणार आहे.
व्हाईल जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला जाल, म्हणजे तुमची जर खास करून रिटर्न टेस्ट आणि जर तुमचं इंटरव्ह्यू वगैरे झाला तर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करावे लागतील. हा, ते तर कळणारच आहे म्हणा आपल्याला, डोंट वरी अबाउट इट. म्हणजे ते आपण पुढे पुढे बघूच जेव्हा आपलं इतर गोष्टी आपल्या समोर येतील. ठीक आहे, सेल्फ अटेस्टेड कॉपी कोणकोणते लागतील ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. नेक्स्ट, आता तुम्हाला फॉर्म भरतेवेळी एक तुमचा पर्सनल आणि खास करून जो तुमचा परमनंट मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आहे तो द्यावा लागेल, कारण तुमच्याशी कम्युनिकेशन हे त्याच्याच माध्यमातून नेहमी होत राहील. तुमचा व्हेरीफाईड ईमेल आयडी आणि तुमचा व्हेरीफाईड मोबाईल नंबर म्हणजे. ठीक आहे, बरं. फी किती असणार आहे तर 500 रुपये प्लस जीएसटी. आता जीएसटी 10%, 18% ते आपल्याला माहित नाही. आता जीएसटी जो कुठला असेल तर 500 रुपये प्लस जीएसटी अनरिझर्व कॅटेगरीसाठी मात्र. मग कोणाकोणाला हेच तुम्ही असं म्हणा बाबा की कोणाकोणाला फी नाही आहे तर SC ST किंवा जे दिव्यांग लोक आहे या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या कोणालाही तुम्हाला याची फी म्हणजे या एक्झामची फी भरावी लागणार नाही. सो SC ST आणि दिव्यांगांसाठी फी माफ आहे. बाकीच्यांसाठी 500 प्लस जीएसटी अशी काय असेल तर फी असणार आहे. सोबतच एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या नंबर ऑफ पोस्ट आज 89 आहेत त्या मे बी उद्या वाढवू शकतील, कमी होऊ शकतील. सोबतच जो इथे जे पेमेंट स्ट्रक्चर जे आपण वरवरती सॅलरी स्ट्रक्चरचा अभ्यास केलेला होता त्याच्यामध्येही चेंज करण्याचा संपूर्ण अधिकार हा नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनला देण्यात आलेला आहे. सो उद्या आपण तिथं जाऊन वाद घालू शकत नाही की नाही त्यात वेगळंच दिलं होतं, तुम्ही आता काय करता येतं. ठीक आहे, यात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. बरं, आता फॉर्म कधी सुरू झालेत तर ऑलरेडी 28 ऑगस्टलाच फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत. लास्ट डेट कधीची आहे, आपल्याला लास्ट डेट कामाची आहे ते म्हणजे 25 सप्टेंबर 2023 ही आपली लास्ट डेट असणार आहे, शेवटची तारीख असेल. सो ऑलमोस्ट आजपासून 5 दिवस आहेत आणि फॉर्म भरायला काही हरकत नाही. मे बी ही तारीख वाढवू शकते कारण यांनी इथंच दिलेलं आहे सब्जेक्ट टू एनी एक्सटेन्शन. जर त्यांना असं वाटलं की डेट वाढवली पाहिजे तर ते वाढवू सुद्धा शकतात. मात्र आपण आजच्या क्षणाला म्हणूयात किंवा की 25 इज द लास्ट डेट. पुढे नेक्स्ट, प्री एक्झाम किंवा जी रिटर्न टेस्ट आहे आपली ज्याला आपण कम्प्युटर बेस्ड टेस्ट असं म्हणतो ती होणार आहे 10 ऑक्टोबरला म्हणजे पुढच्या महिन्यात. मात्र तेही टेंटेटिव्ह आहे, फिक्स नाही आहे. पुढे मागे हे डेट होऊ शकते. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तुमचं ॲडमिट कार्ड घरपोच येणार नाही, वेबसाईटला व्हिजिट करावं लागेल, तिथनं तुम्हाला ते डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे, बरं. चला अधिक पुढे बघूयात. एखादी विशेष माहिती आहे का तर नाही, आपल्यापर्यंत बेसिक इन्फॉर्मेशन आलेली आहे, वयोमर्यादा काय असेल वगैरे वगैरे. अजूनही या एक्झामचा सिलेबस आपल्यापर्यंत आलेला नाही. मात्र तुम्ही असं गृहीत धरून चला की तुम्ही ज्या ट्रेडमधनं म्हणजे येणार असाल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ॲग्रीमध्ये येणार असाल, तुम्ही लॉमधनं येणार असाल, तुम्ही इलेक्ट्रिकल किंवा बाकीच्या प्रकारचे जे सिव्हिल इंजिनिअरच्या पोस्ट त्यातनं येणार असाल तर काही प्रश्न तुम्हाला त्यावर असतील. मात्र उर्वरित प्रश्न मग GK, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्लिश या घटकातनं तुम्हाला येतील, हे तुम्ही लक्षात ठेवा. सो भेटूयात पुढच्या लेक्चरला. खूप खूप धन्यवाद.